छत्रपती शिवाजी राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व राष्ट्रसंतांना विनम्र असं अभिवादन करते। आजच्या युवासेना आणि शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी यांचं आत्ताच नुकतंच आपण मार्गदर्शन ऐकलं। ते आपल्या भागाचे म्हणजे पंचायत समितीचे सदस्य म्हणून यांनी काम केलं, उपसभापती म्हणून काम केलं आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आज कार्यरत आहेत। असे धडाडीचं नेतृत्व महादेवरावजी ठाकरे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित प्रदीप पाटील मोरे, युवासेना जिल्हा प्रमुख, उपस्थित आदरणीय प्रभाकर भाऊ साबळे पाटील, रणजित भाऊ साबळे पाटील, माधवराव जाधव, अजबराव बोरकर, लक्ष्मणराव बाजट, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय भाऊ भुतेकर, उपजिल्हा प्रमुख नंदुभाऊ देशमुख, तालुका प्रमुख मच्छिंद्र पाटील ढोणे आणि आमचे राजू पाटील बाजड, पांडुरंग भाऊ पवार, बरेच जण आहेत। आज आमची या ठिकाणची जुनी मंडळी, सगळ्यांचे नावं घेणं शक्य होणार नाही। सर्व उपस्थित माझ्या बांधवांनो आणि माझ्या वडीलधाऱ्यांनो, कसं आहे, काल काय झालं त्याचं चिंतन हे झालंच पाहिजे। काल काय झालं त्याचं चिंतन झालंच पाहिजे, पण चिंता करत बसणं हे आपलं काम नाही। चिंतन याच्यासाठी असतं की आपण काहीतरी शिकलं पाहिजे, आणि चिंता याच्यासाठी नसते की मागचं व्यवस्थित घडलं नाही म्हणून पुढचं काम थांबेल यासाठी चिंता नसते। आणि म्हणून मागे काय झालं याचा विचार मी फारसा काही करणार नाही आणि कोणाला काही दोष पण देणार नाही। मला असं वाटतं मीच कुठेतरी कमी पडतो। योद्धा जेव्हा स्वतः कमी पडत असतो तेव्हा तो युद्ध हरत असतो, आणि योद्धा जेव्हा परिपूर्ण पद्धतीने लढतो तेव्हा तो जिंकत असतो। मग तो